मला माहीत नाही का पण फिल्म इंडस्ट्रीबद्दल लोकांचा फारच वाईट समज आहे आणि त्या गोष्टींमुळे मग माझे भाऊ माझे चुलते ह्या सगळ्या गोष्टी मग माझ्या मम्मीचे मामा मम्मीचे माहेरकडचे हे सगळ्यांनाच नकार दिला होता. हे सोपं नसतं. एखादी मुलगी जिला ॲक्टिंगही येत नाही, जिच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कुणी नाही आहे, तिला तुम्ही घेणं, तिला तुम्ही ॲक्टिंगची कल्पना देणं, तिला तुम्ही समजवणं. मला आठवतं आहे असिस्टंट डिरेक्टर जरी माझ्याकडे आले समजवण्यासाठी तरी प्रवीण सर म्हणजे थांब मी समजवतो तिला, तू नको समजूस, मी सांगणार. तुम्हाला देऊळ बंद मधली सना आठवते का? छोटी मुलगी जी चुकीचा पासवर्ड टाकते आणि मग सगळं चित्र बदलतं राघव शास्त्रीच्या आयुष्यातलं. ती सना आता नेमकी कशी दिसते, ती काय करते, ती किती काम करते आणि तिच्यासाठी अभिनय क्षेत्र कसं आहे हे सगळं जाणून घ्यायचंय म्हणून मी थेट सनाला म्हणजेच अभिनेत्री आर्या घारेला तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खूप स्वागत राजनी मराठीमध्ये. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन. किती मोठी झाली. सगळ्यांचा हाच प्रश्न आहे की अरे एवढी मोठी झालीस तू. हो. तू किती वर्षांची होतीस जेव्हा देऊळ बंद आला तेव्हा? मला वाटतं देऊळ बंद शूट होत होता तेव्हा मी 6 वर्षाची काहीतरी होते आणि रिलीज झाला तेव्हा 7 वर्षाची होतेस. आर्या म्हणजे ना जेन्युअनली आपण जेव्हा भेटलो प्रीमियरला मला 1 मिनिट कळलं ना, अरे बापरे ही मुलगी इतकी मोठी झाली. लिटरली तुलाही याच्या कॉम्प्लिमेंट येत असेल ना की अरे देऊळ बंद मधली मुलगी आता अशी दिसते. मला प्रीमियरला तर सगळेच जण म्हणजे मी अशी जायचं आणि हॅलो सर कसे आहात, अरे तू, अरे 2 मिनिटं ते विचार करायचे की ही मुलगी अच्छा ही ती आहे, असं होत होतं सगळ्यांचं. आणि खूपच भारी. म्हणजे देऊळ बंद मधले जे काही कलाकार आहेत त्यांच्यासोबत आत्ता मी काही कलाकारांसोबत काम केलं जे देऊळ बंद मध्ये सोबत होते. सो त्यांनाही जाऊन विचारून हॅलो सर मला ओळखलं नाही कोण, आपण देऊळ बंद मध्ये एकत्र होतो. आणि मग ते 2 मिनिटं ब्लँक झाले आणि मग त्यांना क्लिक झाले की अरे हा आठवलं. आणि तू आता एक फार जेव्हा देऊळ बंद 2च्या प्रीमियरची पोस्ट टाकलीस तेव्हा तू मोहन जोशी सरांच्या एक्सप्रेशनचा एक व्हिडिओ टाकला, सेज इट ऑल. ते पण सरप्राईज्ड होते तुला बघून. आणि ना लहान वयामध्ये एवढ्या इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं ही मस्तच गोष्ट आहे, राईट? अरे मला सांग काय घडलेलं त्या दिवशी प्रीमियरच्या दिवशी आणि ते इतके छान एक्सप्रेशन झाले त्यांचे. खूपच गर्दी होती आजूबाजूला आणि मग मी मोहन सरांकडे गेले. मोहन सरांसोबत मी नंतरही सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचची ॲड आणि 66 सदाशिव म्हणून सिनेमा केला, तर तेव्हाही मी काम केलं. पण तेव्हाही मी लहानच होते, म्हणजे अपग्रोन. आणि त्या दिवशी मी खूपच नदबीत असं सगळं प्रॉपर अटायर करून आले होते, त्यामुळे कदाचित त्यांनी मग अजून वेळ लागला. तर खूप गर्दी होती आणि मी सरांकडे गेले, हॅलो सर कसे आहात, ओळखलं नाही, देऊळ बंद मधली सना. आणि मग ती रिॲक्शन त्यांची आली की अरे तू केवढीशी होतीस. ते बोललेत की अरे एवढीशी होतीस, एवढी मोठी झालीस, मला कॉल कर. आणि मग त्यांनी मला नंबर दिला. सो आमचं नंतर कॉलवर पण झालं बोलणं की तू किती मोठी दिसतीयस, खूप छान तू स्वतःला डेव्हलप केलंयस आणि ट्रान्सफॉर्म झाली आहेस खूप वगैरे, असं सगळं ते झालं. आणि ना लहान असताना म्हणजे आपल्याला कामं मिळतात पण ती कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं, राईट? आणि तू अजून पण काम करतेस, तू मालिकांमध्ये काम केलंस, जाहिरातींमध्ये सुद्धा तू काम करतेस. हे क्षेत्र म्हणजे आता इथेच काम करूया ही गोडी कधी लागली तुला? खरं तर ना काहीच आयडिया नव्हती ह्या क्षेत्रात यायचं आहे आणि करायचं वगैरे. फक्त लहानपणापासून खोडकर आणि मग टी व्हीवर एखादा TV शो कुठला चालू आहे, एखादा अवॉर्ड फंक्शन चालू आहे, मग ती अभिनेत्री कशी नाचते ते आईला दाखवणं किंवा कोणाचं तरी मिमेक्री करून दाखवणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी घरी करायचे. मग आईला कळालं आणि मग ती ऑडिशन्स आणि ह्या सगळ्यांना घेऊन जायला लागली. माझ्या फॅमिलीमध्ये असं कोणीच नाही की जे इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ज्यांची ओळख आहे किंवा मित्र आहेत, असं काहीच कोणीच नव्हतं. तर माझी आईच पळायची. म्हणजे लकीली स्वामींच्या कृपेने मला खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळायला लागले आणि ते मिळत गेले आणि त्याच्यावर प्रेम होत गेलं अभिनयावर. म्हणजे मी कुठेच शिकले नाही ॲक्टिंग, पण मला ती प्रोसेसच खूप आवडायला लागली की अरे इतके कलाकार मोठे मोठे आणि त्यांच्याकडनं आपल्याला एवढं शिकायला मिळतंय. जे लोक तरसतात भेटण्यासाठी त्या लोकांना आणि त्या लोकांसोबत आपण महिना 1.5 महिना घालवतो, आपण रोज त्यांना भेटतो, रोज त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला भेटतं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे. मग मला आवडायला लागलं. आणि म्हणजे आपल्या फॅमिलीचा सपोर्ट सुद्धा खूप महत्त्वाचा असतो ना या सगळ्यामध्ये. आत्ता सोशल मीडियामुळे सगळंच कळतं कुठे काय घडतंय, काय चाललंय वगैरे, राईट? आणि तू मूळची कुठलीच पुण्याची, बरोबर? घरचे ओके आहेत तू या क्षेत्रामध्ये काम करतेस किंवा आधीपासून त्यांचा सपोर्ट आहे? आईचा तर पहिल्यापासूनच तिचाच होता आणि तिलाच मला ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि असं हे करायचं होतं, पण आईला कोणाचं नव्हता तेव्हा.
मग ज्यानंतर देऊळ बंद आल्यानंतर मग सगळेच जण ओके झाले की हा हिने काहीतरी केलं, पण तोपर्यंत असं होतं कारण माझी फॅमिली तशी थोडीशी खूप ऑर्थोडॉक्स आहे. म्हणजे म्हणतो गाववाले तसं आहे आमचं, आणि गावात खूप मोठा प्रस्थ असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्यात खूप अडायचं. मग अरे आपल्या घरातली मुलगी मग त्याच्यात कशाला जायचं. आणि मला माहित नाही का पण फिल्म इंडस्ट्रीबद्दल लोकांचा फारच वाईट समज आहे, गैरसमज खूप आहे, खूपच गैरसमज आहे. आणि त्या गोष्टींमुळे मग माझे भाऊ, माझे चुलते, या सगळ्या गोष्टी, मग माझ्या मम्मीचे मामा, मम्मीचे माहेरकडचे, हे सगळ्यांनीच नकार दिला होता. पण ती तरीही नाही, माझी मुलगी करणार काहीतरी असं म्हणून तिने केलं. आफ्टर देऊळ बंद तर सगळ्यांचा सपोर्ट, आणि आता सगळेजण खुश आहेत. म्हणजे लग्न कार्य किंवा कुठलं कार्य असलं तर माझ्या मम्मीला सांगतात हा चिकूला घेऊन या, मला सगळे घरी चिकू बोलतात, सो तिला घेऊन या, तू नाही आली तरी चालेल वगैरे असं असतं. ओके. पण तर पहिला एक चान्स मिळणं खूप महत्वाचं असतं. तुझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर तू अनेकदा प्रवीण सरांना, स्नेहलताईला, सगळ्यांना थँक्यू बोलताना दिसलीस. त्यांच्याबरोबरचे खूप फोटो आहेत तुझे त्या प्रोफाईलवर, राईट? ती सुरुवात कशी झाली, म्हणजे देऊळ बंद कसा आला तुझ्यापर्यंत? मी TV सिरियल्स आणि ह्या गोष्टी, मला माझ्या आयुष्यात पहिली एक मला सिरियल मिळालेली खूपच अचानक. मी बघायला गेलते शूट. कोणती? आणि दिशा अनुभूती म्हणून होती DD सह्याद्रीवर. मला वार नाही आठवत, पण ती सकाळी 7 वाजता लागायची. खूप लहान होतीस तेव्हा? खूप लहान, म्हणजे ती पहिली सिरियल आयुष्यातली. आणि जी मुलगी येणार होती ती आजारी पडली, आणि मग मी बघायला गेले. तर माझ्या आईने मला खूप छान नटून घेऊन गेलती, अशी रेड फ्रॉक, आणि छान मी चबी डबी होते तेव्हा खूपच. तर ते म्हणले ही करू शकते का, आणि तशी मी आधीपासून बिंदास. तो आई म्हटली की ती जर करत असेल तर बघा. तो एकच डायलॉग होता, मी बिस्किट खाते आणि ती येऊन बघते तिला. मी म्हणते तुला पाहिजे का बिस्किट, माझ्याकडे खूप आहेत. तर तो त्यांना सीन इतका आवडला, माहीत नाही का कसा, पण त्यांनी मला घेऊन मग 44 एपिसोड्स केले. मग मला त्याच्या आधी मी CD मधले जे गाणे असायचे, DVDची तेव्हा खूप क्रेज होती, तर तेव्हा देवींच्या गाण्यांवर वगैरे मी ते काम करायचे. मग त्या डिरेक्टर थ्रू मला एका डिरेक्टर सरांचा नंबर मिळाला, ज्यांनी सिरियल केली होती त्या डिरेक्टर थ्रू. सो ते लिज्जत पापडची ऍड करत होते, आणि त्याच डिरेक्टर सरांनी एक मूवी करत होते. सो त्या मूवीमध्ये मग मी कास्टिंग माझं झालं, आणि तिथे प्रवीण सरांची, कोणता चित्रपट होता तो आला नाही, सुरख्या नावाचा सिनेमा होता, पण तो आला नाही. तर प्रवीण सर त्याच्यात माझ्या मामाचा रोल करत होते, आणि स्नेहलताई माझ्या आईचा करत होती. सो तिथे सरांची माझी ओळख झाली. आमचे खूप भांडणं व्हायचे पण त्या सेटवर, प्रवीण सरांचे आणि माझे खूप जास्त. म्हणजे मला काय माहिती, पण असं मी काळी नाही झाले पाहिजे असं खूप वाटायचं लहानपणी. हा, म्हणजे मी काळा चहा पिणार नाही, मी भाकरी खाणार नाही, मी काळी कुठलीच गोष्ट खाणार नाही, का तर मी काळी होईल असं मला वाटायचं. आणि त्याच्यात मी रवी काळेंची मुलगी होते. सो ते डोंबाऱ्यांच्या आयुष्यावर ती सगळी स्टोरी होती, आणि रवी काळेंचा स्किन टोन मॅच करायचा होता. तर मला पूर्ण काळं केलं जायचं. मी इथपर्यंत गुडघ्यापर्यंत फ्रॉक असायची, तर फ्रॉकच्या आत मी गोरी, फ्रॉकच्या बाहेर मी काळी. तर सर मला खूप चिडवायचे, कारण त्यांना कळलं होतं की हिला काळं बोलले की हिला राग येतो. मला खूप चिडवायचं की मी पुढचा सिनेमा करणार आहे, पण तेव्हा त्याच्यात मला गोरी मुलगी पाहिजे, तुझ्यासारखी काळी नको. भयंकर चिडायचे. तेव्हाच देऊळ बंदचं काम मला वाटतं प्री आणि ह्या सगळ्या गोष्टी, स्क्रिप्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो तेव्हा प्रवीण सरांच्या असिस्टंटने नंबर घेतला. मग देऊळ बंदच्या ऑडिशनचं कळालं. मग मी देऊळ बंदच्या ऑडिशनला गेलो, आणि झालं का? झालं. म्हणजे देऊळ बंदच्या ऑडिशन त्यानंतर पण मला वाटतं 6-7 राऊंड झाले ऑडिशनचे, 5-6 तर हमखास, आणि शेवटपर्यंत कळालं नव्हतं की मी सिलेक्ट झाली. मग एक दिवशी फोन आला आणि कॉस्ट्युम डिझायनरचा की तुम्ही डेक्कनला या, आर्याचे कॉस्ट्युम फायनल करायचं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो शूट होतं. राघव शास्त्रीचा तो सीन आहे की तो गाडी घेऊन जातो आणि मग तो ऑफिसरकडे जातो, आणि काय मी मुंबईला जाणार होतो, मला पुण्याला आणलं, तो सीन होता पहिल्या दिवशी. तो पहिला, आणि मला पहिल्या दिवशीच आठवत आहे, माझा 7चा काहीतरी कॉल टाइम होता, मी 6ला जाऊन बसले होते सकाळी की हा मला उशीर नको व्हायला, मला माझं काही चुकायला नको असं. आणि माझी आई तेव्हा म्हणजे खांद्यावरून पदर, आणि तिच्याकडे तो नोकियाचा बटनवाला मोबाईल, असे सगळे होते. म्हणजे प्रोफाईल काय असते, ऑडिशन काय असते, ही कुठलीच कल्पना नाही माझ्या आईला. तर ती थ्रू आउट मूवी, म्हणजे मला वाटतं देऊळ बंद झाला आणि पोस्टर गर्ल पर्यंत माझी आई साडी नेसून असायची सेट्सवर, आणि पदर बिदर घेऊन, आणि तिच्याकडे तो नोकियाचा मोबाईल वगैरे असायचा. तर अशी माझी आई होती. तर ती खूप भोळी, आणि ती नाही आपल्याला उशीर बिशीर झाला तर नको 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 आपण जाऊया. तू 6 पासून, आणि मी 6 वाजता, माझ्याकडे फोटो पण आहे पहिल्या दिवशीचा माझ्या आईने क्लिक केलेला. माझ्यासोबत माझा मामा आलता, सो त्याने तो फोनमध्ये क्लिक केला होता. असं ऊन येतं आणि मी
छान स्माईल देते असं तो फोटो आहे. आणि ना म्हणजे खरंच आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतो काम करायला तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला इतक्या छान कलाकारांची साथ मिळते. म्हणजे मोहन सर होते, गश्मीर आहे चित्रपटामध्ये, प्रवीण सरांचं दिग्दर्शन, त्यांच्या करिअरमधला त्यांचा पहिला चित्रपट. खरंच शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात, पण नो डाऊट थोडी भीती पण असते. लहान वयात ते इतकी निरागसता असते की कळतही नाही काय करायचं. प्रोफाईल मध्ये उभं राहणं, लाईट घेणं, काही माहिती नसतं. तुला भीती वाटली होती? म्हणजे आता तुला आठवतायत ते दिवस, तेव्हा भीती वाटत होती? तशीच मी बिंदास्त होते आणि प्रवीण सरांसोबत ऑलरेडी तो एक बॉन्ड क्रिएट झाला होता पहिल्या सिनेमाला. त्यामुळे सरांसोबत तर मी सरांच्या मांडीवर वगैरे बसायचे जाऊन, ते दुसऱ्यांचा जरी टेक घेत असतील तरी. ऑल्सो आय मिस, आता देऊळबंद 2च्या प्रीमियरला मी सगळ्यात जास्त मिस केलं असेल ते प्रणीत सरांना आहे. म्हणजे त्यांच्यासोबत पण माझा एक वेगळाच बॉन्ड होता. आणि हे फार माहीत नाहीये कोणाला, पण प्रणीत सरांच्या मुलीचं नाव सना आहे आणि म्हणून माझं देऊळबंदमध्ये नाव सना आहे, असं तो आहे गोष्ट. तर प्रणीत सरांसोबत पण मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसणं. आणि मला वाटतं ते बॉम्बस्फोटचा सीन होता आणि ना तेव्हा मला सांगितलं की रडायचं आहे आणि मला रडूच येत नव्हतं. तर मी फक्त ओरडत होते, मी फक्त किंचाळत होते. आणि नंतर प्रणीत सर मला एवढंच चिडवत होते माझ्यासारखी मिमिक्री करून. तर ती खूपच मजा होती. ऑल्सो घाबरणं असं नव्हतं, पण मी मोहन सरांना तेव्हा घाबरायचे. म्हणजे मला ते असे जरा स्ट्रिक्ट वाटायचे किंवा त्यांचा टोन असेल बोलण्याचा किंवा आवाजातला जो बेस आहे त्या गोष्टींमुळे मी घाबरायचे. पण त्यांनी खूप समजून घेतलं मला. त्यांचा एक नॉनसेन्स तो शब्द जो आहे तो, तेव्हा पण त्यांनी खूप लाड केला माझा वगैरे असं आहे. आणि गश्मीर सुद्धा आहे त्या चित्रपटात. गश्मीरचं एक वेगळं फॅन पेज आहे. म्हणजे मी आता ज्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितला तेव्हा सगळेजण त्या एका सीनसाठी गश्मीरच्या थांबून राहिले होते. बिकॉज ते मे बी त्यांनी ना ते क्रिएट केलंय त्याचा ऑर, राईट? तुझा कसा बॉन्ड आहे त्याच्याबरोबर किंवा तेव्हा कसा होता? आता बोलता? हो, आत्ता बोलतो आम्ही. आता मी देऊळबंदच्या प्रमोशन शूटसाठी एकत्र होतो. तर तेव्हा गिरीजा ताई जी माझ्या आईचा रोल करत होती, गश्मीर दादा, आणि आम्ही तिघांनाही बोलवलं होतं. आणि आमचा आत्ता आम्ही कसे दिसतो हा फोटो काढला होता. सो ते इतका क्यूट दिसतो. आणि मग मी माझं जुनं आणि आत्ता कम्पेअर करत होते, मला असं केवढूशी होते मी, असं चालतं. पण गश्मीर दादा आणि माझा तसा खूपच भारी बॉन्ड होता. म्हणजे आम्ही खूप मस्ती करायचो, खूप खेळायचो. मी खूप त्याला चिडवायचे, खूप मारायचे, तोही मला तसाच टीज करायचा. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे पिठापूर की नाशिकचा व्हिडिओ आहे आणि मला छोटा पेरू सापडला होता. आणि तेव्हा मी लहान ना, 6-7 वर्षाची मुलगी, कायच कळणार आहे. तर तो पेरू असं मी खेळत होते बॉलसारखा आणि त्याने तो घेतला आणि तो देईनाच मला. तर त्याला झोपून मी त्याच्या अंगावर बसून मारती वगैरे असा तो व्हिडिओ आहे की माझा दे, मला पाहिजे माझा बॉल, दे ना, असं करून हे करते. आत्ता त्याचा एक राधा एक मीरा जेव्हा सिनेमा आला तेव्हा एक प्रमोशनल इव्हेंटसाठी त्याला बोलवलं होतं. आणि जे ऑर्गनायझर होते त्यांनी मला बोललं की मला ना, मी गश्मीरची खूपच मोठी फॅन आहे आणि मला त्याला सरप्राईज द्यायचं, तर तू ये. तेव्हा गश्मीर दादांनी मला खूप वर्षानंतर तो तेव्हा बघणार होता, तर तो पण खूपच तेव्हा शॉक दिसला मला की अरे तू एवढी मोठी झालीस, आता तुम्हाला दादा नको बोलूस, आता आपण हिरो हिरोईन शो. अरे वा. तर तो असा होता. खूप तो भारी माणूस आहे. पण ओरडा खाल्लास का तुझ्या सेटवर कधी का नाही? लाड केले नाही, मला माझ्या सगळ्यांनी खूप लाड केले, खूप जास्त, खूपच लाडवली होती मला. मला निवेदिता त्यांनी डॉक्टर सेट दिला होता. म्हणजे ते मुंबईला यायचं तर मला त्यांनी डॉक्टर सेट आणून दिला. तो तुटलाय अक्षरशः, सगळं संपलंय त्याच्यातलं, पण तरी मी ते ठेवलंय, अजून ठेवलेलं आहे. गिरीजा ताईंनी मला बार्बीचा डॉलचा तो किट दिला होता. तर तेही सगळी बार्बी अशी वगैरे अशी मेली आहे ती, पण तरी तो आहे. असं सगळ्यांनी माझा खूप जास्त लाड केला आणि प्रेम दिलं मला सगळ्यांनी, प्रेम दिलं, माया दिली. आत्ता ना म्हणजे देऊळबंद 2च्या निमित्तानं पुन्हा एकदा तू चर्चेमध्ये आली आहेस आणि सगळेजण आता सर्च करतायत की बाबा आधीची टीम काय करते किंवा ते आता कसे दिसत आहेत. पण मला सांग की जेव्हा तू काम करत नसतेस, म्हणजे ऍक्शन कटच्या पलीकडे तुझं आयुष्य कसं आहे, काय करतेस तू नेमकं? मी खूप साधी आयुष्य जगणारी मुलगी आहे आणि मी खूप देवात रमणारी मुलगी आहे. त्यामुळे ॲक्शन आणि कट एवढ्यापुरतीच मी एक अभिनेत्री असते. अदरवाईज मग मी नामजप आणि स्वामी समर्थांचा जप अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेली असते. ऑल्सो माझं स्वतःचं एक ऑर्गनायझेशन आहे, ग्रीन आईज ऑर्गनायझेशन. तर त्याच्या थ्रू मी स्वतः भगवद्गीता, कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते. आणि संस्कृत मला खूप जास्त आवडतं, तर मग मी त्याचा अभ्यास करते. आणि ग्रीन आईज ऑर्गनायझेशन थ्रू मी हेच आपलं कल्चर, आपली संस्कृती, ऑल्सो आपलं वातावरण, एन्व्हायरमेंट, झाडं, ह्या सगळ्या गोष्टींवर काम करते.
आणि आत्ता मी एक पुस्तकही लिहिलं सुरुवात शून्यातून, सो तेही आहे. तर मी अशी माझ्या विश्वात रमणारी मी खूप मुलगी आहे. मला ठीक आहे आयुष्य. आणि एज्युकेशन वाईज? एज्युकेशन मी आता लॉ करते. ओ, सो ते आहे चालू. आणि ऍक्टिंग म्हणजे लॉ करत असताना त्याची कमिटमेंट मोठी आहे, म्हणजे अभ्यास म्हणा, नंतर प्रॅक्टिस म्हणा, पण तू अभिनयामध्ये सुद्धा आहेस, म्हणजे ऍक्टिव्ह, अग्रेसिव्ह नाहीयेस पण ऍक्टिव्ह आहेस. सो हे दोन तू कसं मॅनेज करतेस? आणि देऊळ बंद नंतर कशा प्रकारचे प्रोजेक्ट आले तुझ्याकडे? सतत काम केलं? सतत काम केलं मी. देऊळ बंद नंतर तर माझं कधी कधी तर असं होत होतं की माझी फायनल एक्झाम्स असायची आणि त्या दिवशी माझं शूट असायचं आणि नंतर माझी फायनल एक्झाम घेतली जायची शाळेत. माझ्या शाळेने खूप 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 सहकार्य केलं. आत्ताही माझं कॉलेज मला खूप सहकार्य करतं आणि त्यांचं असं आहे ठीक आहे चल तुझं सगळं तू कम्प्लीट ठेवतेस ना, मग तू कर, तू नाही आलीस तरी बघू मग आपण काय कसं करता येईल, अशा गोष्टी आहेत. तर मला ते वाटतं की माझ्या शाळेचा आणि आत्ता कॉलेजचा खूप जास्त सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी कदाचित फोकस आणि ह्या सगळ्या गोष्टी राहू शकते. ठीक आहे अभ्यास तर तो ऑफकोर्स करावाच लागणार आहे, पण हे मला सोडू नाही वाटत आणि ते मी सोडूही नाही शकत. अभिनय क्षेत्र अजिबातच नाही. मी वेड लागेल मला. मी लॉकडाऊन मध्येच ते फील केलं स्वतःचं की नाही मी वेडी होऊन जाईल मी काही नाही केलं तर, असं आहे माझं झालं आता. कारण लहानपणापासून मी तेच करत आली. देऊळ बंद झाला लगेच मी पोस्टर गर्ल केला, लगेच मग मी बंदीशाळा केला, मग अबक मिळाला, असे सतत कामं चालूच राहिले. त्यामुळे थांबणं असं कुठेच झालंच नाही की हा आता मी थांबलेत आणि मग मला 4-5 वर्ष काहीच नाही, असं काही झालंच नाही. बॅक टू बॅक ते चालूच होतं. तरीही तू लॉचा निर्णय घेतलास करायचा? हो, मी ते MBBS चा घेत होते, पण माझी आई म्हटली की तू 6-7 वर्ष नाही राहू शकत इंडस्ट्री सोडून आणि खूपच MBBS ला भयंकर तुला अभ्यास करावा लागणार, एवढं नाही होणार. मग मी पण ते फील केलं हो ते नाही होणार. अदरवाईज मी सायन्सचे स्टुडंट आहे, मग मी त्याच गोष्टीसाठी सायन्स घेतलेलं, मला गायनेकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण मग मी म्हटलं नाही एवढं आपल्याकडनं नाही होणार, मग आपण लॉ करूया. आणि तसंही भांडायला आवडतं मला, सो ठीक आहे हे चांगलं भांडायला आवडतं, आपण करू शकतो आर्ग्युमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करूया. आणि या दरम्यान तू मालिका विश्वाकडे सुद्धा वळलीस, तू मालिकेत सुद्धा काम केलेस. असं होतं ना आपण चित्रपट जेव्हा करत जातो तेव्हा ती एक सवय लागते की बाबा मोठा पडदा. तुझी मालिकेतली जर्नी कशी आहे? ती पण ऍक्च्युली खूप सडन होती. म्हणजे मला वाटतं मी बाळूमामा करत होते तेव्हा माझं कॉलेज काहीतरी चालू होतं आणि संतोष आयचेत सर जे प्रोड्युसर आहेत तर त्यांच्या आणि माझे खूप छान कनेक्शन्स आणि संबंध आहे आणि ते पण मला मुलीसारखंच नेहमी गाईड आणि सपोर्ट करत असतात की तू हे कर तू ते कर अशा गोष्टी. तर तेव्हा मी सांगितलं सर माझं कॉलेज चालू आहे आणि मग सिरियलला इतका वेळ देणं पॉसिबल होणार का, एवढ्या दिवस शाळा माझी. कारण बाळूमामाच्या नावाने सांग बोला हा ट्रॅक वाईज कथा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अध्याय होते. हो अध्याय होते. तर ते 1-2-3 महिने ते चालणारे होते. तर म्हणले इतके दिवस तर नाही देऊ शकत सर मी मुंबईलाच राहणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हणजे चल 15 दिवसाचं कॅरेक्टर कर, तू करून बघ, एक्सपिरियन्स घे की काय कसं असतं. म्हणलं ठीक आहे. मग मी माझ्या मोलकर्णीच्या रोलसाठी बोलवलं. मी गेले, मग माझं लोक वगैरे हे केला, चॅनलला पाठवला. चॅनल म्हणजे नाही ही गरीबच दिसत नाहीये, नको हिला पाटलांच्या बायकोचा द्या. मग तो दिला, मग माझी ऑडिशन झाली. तो ही नाही ही छान करते, हिला लक्ष्मीचा द्या. आणि मग मला ते परत 2 महिन्यावरच गेलं, मग मला ती तिथे लीडच मिळाली. आणि गाथाच्या सेटवर तर मग माझं सगळं गाथा नवनाथांशी तर ते सगळं माझं झालंच होतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग मी तशी मला सुट्टीच होती तर मग मी गाथा नवनाथांशी केली. बट मी नेहमी सांगते की मला प्रोसेस खूप आवडते ही, की मला रात्री कॉल टाईम येतो आणि मग मी सकाळी त्यावेळेस जाते. मग नंतर सगळे हाय गुड मॉर्निंग कैसे हो, मजा मस्करी, कोणाची टांग खेचणं, मग त्यानंतर मेकअपला बसणं, मग स्क्रिप्ट हातात येणं, स्क्रिप्ट वाचणं, आपल्याला बोलवणं आणि मग ते 3 शब्द रोल कॅमेरा ॲक्शन ते 3-4 शब्द ऐकणं, ही प्रोसेसवर माझं भयंकर प्रेम आहे. आणि आय लव्ह टू लर्न. मला प्रत्येकाकडनं स्पॉट दादा असतील तरी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं, कॅमेरा अटेंडंट असतील तरी त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. त्यामुळे तीही गोष्ट मला आवडते आणि ती मला दोन्हीकडनं मिळते. सो मला ते आवडतं. मला कलेवर प्रेम आहे माझं. असं कुठल्या सिरियल किंवा टीव्ही असं काही नाही. माझं कलेवर प्रेम आहे. मला माझी कला सादर करायची, नो मॅटर ते माध्यम कुठलं. आणि ना खरंच म्हणजे खूप छान आहे की आपण सातत्य ठेवतो या क्षेत्रामध्ये.
तू जसं मगाशी म्हणालीस की तू पुण्यातल्या पुण्यातलं कुठलं गाव तुझं? पुण्यातलं माझं चरवली बुद्रुक गाव आहे. ओके. आणि तिथून मुंबईमध्ये येऊन स्वतःला सेटल करणं हे बिलकुल सोपं नाहीये. कित्येक वर्ष लागतात अनेकांना सेटल व्हायला, राईट? तुला वाटतं की तू मुंबईमध्ये जरा स्पीड मॅच केलायस, मुंबईचा येऊन जाऊन असतेस तरी असं वाटतं मुंबई आपलीशी झाली? हो हो वाटतं. मी मला माहित नाही, पण मी असं मुंबईत पाऊल ठेवलं की मी जशी होते, चला 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 काम करायचं असं होतं. म्हणजे मुंबई इतकी फास्ट आहे ना की ती आपल्यालाच थांबू देत नाही. ती म्हणजे हॅलो उठ काम करायचंय असं होतं. त्यामुळे मुंबई पण मला ती गोष्ट शिकवते की स्पीड आणि दगदगीचं आयुष्य आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे स्पीड मॅच करणं आणि काम करणं याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्यामुळे ते करावंच लागणार, नो मॅटर तुम्ही काय करताय तुमच्या आयुष्यात, काही फरक नाही पडत असं आहे. आणि आता कुठल्या प्रोजेक्टसाठी तयारी करतेस? आता लहान आर्या आणि अशी सगळ्यांनीच पाहिली, पण मी आता काही प्रोजेक्ट केले तर त्याच्यात केले म्हणजे शूट झाले आणि होपफुली ते आता 1-2 वर्षात येतील. सो नवीन आर्या आणि ॲज अ लीड हिरोईन म्हणून आर्या आता दिसेल. ओके. सो असे ते प्रोजेक्ट्स आहेत. आणि ना म्हणजे देऊळ बंदच्या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय, अनेकांकडे ना अनेक किस्से त्या चित्रपटाचे सांगायचे. मला मोहन सर म्हणाले होते की दर्शना मी आयुष्यामध्ये इतके विलन केले, पण ही एक भूमिका साकारली लोक माझ्या पाया पडायला येतात. मला धक्का बसतो की बापरे एवढं निगेटिव्ह काम करून सुद्धा लोक का माझ्या पाया पडतात. प्रत्येकाकडे सरांचा तर पहिलाच प्रोजेक्ट, सरांना नावारूपाला आणलेला हा प्रोजेक्ट. मला सांग, जर तुझ्या आयुष्यामध्ये देऊळ बंद इज इक्वल टू तो अनुभव, तर तो कोणता एक लाईफ चेंजिंग अनुभव किंवा तुझ्या कायम लक्षात राहणारी ती गोष्ट आहे जी तू कधीच विसरणार नाहीस, ते काय किस्सा शेअर करशील? तो ऍक्च्युली तो थोडासा फनी किस्सा आहे. सगळ्यांच्या लक्षात राहणारा, जेव्हा मी तो पासवर्ड चुकवते आणि म्हणते त्याने तुझा लॅपटॉप तर वेडाच आहे वगैरे, ते सगळं माझे डायलॉग्स होतात. परत तेव्हा मला ऍक्टिंग काहीच जमायची नाही किंवा यायची नाही, मी कुठेही शिकलेले नव्हते. पण प्रवीण सरांना मी माझ्या ॲक्टिंगचे गुरु मानते. मी हे सोशल मीडियालाही सतत टाकत असते की ते माझ्या ॲक्टिंगचे गुरु आहेत. कारण ते 200% कॅमेराच्या मागे माझ्याकडनं रिहर्सल करून घ्यायचं आणि तेव्हा कुठेतरी मी 1-2% कॅमेराच्या पुढे करू शकत होते. त्याच्यामुळे त्यांनी जे शिकवलं ते माझ्या लाईफमध्ये मला कोणी शिकवू नाही शकत असं मला वाटतं. सो मग मला तेव्हा सांगितलं की काही नाही बाळा, असं ते काय तुला बटन दाबायचं, तो येईल आणि तुला थोडासा रागवेल. आता ते थोडासा, तर मला ठीक आहे थोडासाच रागवेल, एवढं काही नाही. आणि तुला मग सॉरी डॅडा तू बोल आणि डन, सीन झाला. ओके. मग मी गेले, तो बटन दाबले, मग तो आला, पहिलं बटन कोणतं दाबलं, ते सगळे डायलॉग्स वगैरे झाले. तो असा ब्लास्ट झाला माझ्यावर, मी अशी झालेत चेअरवरच. आणि ते सीन मध्ये पण आहे. आणि सगळ्यांना जेव्हा आम्ही जायचो थिएटर्स आणि याच्यात, तर तेव्हा काय ऍक्टिंग केली असतो त्याच्यात, काय भारी केलंय. पण तिथे मी खरी रडलीये. मी ते घाबरून खरी रडली आणि सॉरी डॅडा असं मी ते खरं केलंय. त्यानंतर मग मी 4 दिवस कश्मीर दादासोबत बोलत नव्हते की तू मला का रागवलास, एवढं ओरडायचं नव्हतं, सर म्हणलेलं थोडंसं रागवणार आहे, तू एवढं का रागवलास असं. मग तो म्हटला इट्स ओके पोपो, तो सीन होता, तो मी फ्लो मध्ये गेलो वगैरे असं सगळं तो म्हणला. सो ही कॉल मी पोपो. तो सिनेमामध्येही काही ठिकाणी तो मला पोपो म्हणलाय. तो ऑफ स्क्रीन मला पोपो म्हणायचा, सर म्हणले हे छान आहे, तू ऑन स्क्रीन पण कर. मग ते ऑन स्क्रीन पण माझं पोपो नाव पडलं. तो सीन आहे मी कधीच विसरू शकत नाही. आणि मग मला खूप वाईट वाटतं की माझ्यासोबत 4 दिवस बोलले नाही असं झालं मला. पण ते आत्ता समजतंय मला, तेव्हा तर मी खूपच इनोसेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे ती काही कल्पनाच नव्हती की असंच होतं. आणि ना या उत्तराच्या सुरुवातीलाच तू म्हणालीस की प्रवीण सरांना तू तुझ्या अभिनयाचे गुरु मानतेस. खरं तर ही इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर प्रवीण सर. कारण आत्ता देऊळबंद 2 मध्ये त्यांनी इतका सेन्सिटिव्ह मुद्दा जो बिनधास्तपणे मांडला आहे, ज्याची खरंच गरज आहे. आपण म्हणतो ना समाजाचा आरसा असावा चित्रपट, ज्या प्रकारे त्यांनी इतका तत्परतेने तो विषय मांडलाय आणि बॅलन्स करून मांडलाय, खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांच्या या कामाला. आज मी तुला म्हणाले की या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल व्यक्त हो, स्नेहलताईबद्दल व्यक्त हो. तूही पाहिला आहे चित्रपट, राईट? तर तू कसं व्यक्त होशील? स्नेहलताईला पाहताना कंटिन्यू डोळ्यात पाणी होतं. म्हणजे एकदाही असं नाही झालं की माझे डोळे सुकलेत आणि पाणी नाही आता. तिने ती इतकं असं वाटतं की ती जगली आहे, ते असं वाटतं की तिच्यासोबतच ते घडलंय. तिच्याच नवऱ्याने फाशी घेतली आणि ती जाब विचारतीये स्वामींना. बरं, जेव्हा मी हे ऐकलं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची, तर माझं पण असं झालं तर खरंच देवाची परीक्षा आपण घेऊ शकतो. म्हणजे ते ब्रह्मांड नायक आहेत आणि आपण त्यांची परीक्षा घेणं हे कसं काय असू शकतं. पण
21 मेला मला कळलं की खरंच देवाची ही परीक्षा आपण घेऊ शकतो. आणि ते स्नेहलताईने दाखवून दिलं किती प्युअरिटी आणि किती सहजतेने भावना आपण दाखवू शकतो हे तिच्याकडनं कळालं. आणि प्रवीण सर तर माझं जे काही आयुष्यात आतापर्यंत घडलंय, माझ्या आयुष्यात जे लोक मला ओळखतात ते फक्त त्यांच्यामुळे आहे. ही इज गॉड फॉर मी. आणि मला त्यांच्यातली ती गोष्ट खूप आवडते की ती कोणाला घाबरत नाही. त्यांना नाही फरक पडत की लोकांना काय वाटतं. मला हे वाटतं आणि माझा हा मुद्दा आहे. आणि त्यांचे मुद्दे बरोबर असतात कारण ते खूप सामान्य व्यक्ती आहेत. आणि शेतकरी असल्यामुळे ज्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे ते कधीच चुकीचं नसू शकतात. बरोबर. त्याच्यामुळे ते मला खूप हे होतं. आणि मी इमोशनल होते सरांच्या बाबतीत नेहमी बोलताना, कारण शब्द नसतात मला त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. कारण त्या व्यक्तींनी माझं आयुष्य घडवले. आणि मी अजूनही अशी नेहमी वाट बघते की मी प्रवीण सरांसोबत आता परत कधी काम करेल. पण येस, ही इज गॉड फॉर मी. त्यांनी जे केलंय माझ्यासाठी. आणि हे सोपं नसतं. एखादी मुलगी जिला ॲक्टिंगही येत नाही, जिच्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कुणी नाही आहे, तिला तुम्ही घेणं, तिला तुम्ही ॲक्टिंगची कल्पना देणं, तिला तुम्ही समजवणं. आणि मी खूप रिटेक घेतले देऊळबंदला, अनेक. पण एकदाही माझ्यावर न किंचाळणं, एकदाही न ओरडणं, इतका मोठा क्रू असताना. आणि मला आठवतं आहे असिस्टंट डिरेक्टर जरी माझ्याकडे आले समजवण्यासाठी तरी प्रवीण सर म्हणजे थांब मी समजवतो तिला, तू नको समजूस, मी सांगणार. आणि प्रत्येक सीन मध्ये जवळ अर्धा तास वगैरे आम्ही एका सीनची डायलॉगची प्रॅक्टिस करायचो. आणि तेवढे कष्ट सरांनी माझ्यावर घेतलेत. सो देवापेक्षा कमी नाही आहे तो माणूस माझ्यासाठी. क्या बात आहे. आणि आता देऊळबंद 2 बघताना ना सगळ्यांनी एक सरप्राईज अनेक जण अनुभवत आहेत. आपण दोघींनी चित्रपट पाहिलाय म्हणून बोलायला हरकत नाहीये की देऊळबंद 3ची अनाउन्समेंट आहे. आणि आता ते सोशल मीडियावरही व्हायरल झालंय. राघव शास्त्री दिसणार आहेत पुन्हा एकदा 3ऱ्या भागामध्ये. अर्थात राघव शास्त्री म्हटल्यावर त्यांची फॅमिली तर आलीच. आर्या, काय सिक्रेट रिव्हील करशील? काही बोलणं झालंय का? सणा सुद्धा असेलच ना मग देऊळबंद 3 मध्ये राघव शास्त्री आहेत. माझं अजून तरी काही बोलणं नाही झालंय प्रवीण सरांसोबत, कारण ऑफकोर्स ते सगळे प्रमोशन्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच आता बिझी आहेत. त्यामुळे अजून तरी आमचं असं काही बोलणं नाही झालंय. बट होपफुली स्वामींची इच्छा असेल तर सणा पण दिसेल कदाचित. असं आहे. आणि तो आणखीन एक मोठा ब्रेक असेल ना तुझ्यासाठी देऊळबंद 3. ऑफकोर्स. म्हणजे मी अजून पण असं विचार करते की मी देऊळबंद 2 मध्ये असले असते का, कुठेतरी गेले असते का. पण ते परत मला क्लिक होतं की नाही, करेक्ट, कथा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे की ते नाहीच होऊ शकत. करेक्ट. बट येस, देऊळबंद 3 मध्ये आता मलाही खूप होप्स आहेत. आणि बघूया कसं होत आहे. सरांची इच्छा आणि मी सरांच्या प्रत्येक डिसिजन सोबत ओके असते. वा. आणि सुरुवातीपासूनच आतापर्यंत बोलताना स्वामींच्या कृपेने अनेकदा बोलली, स्वामींची इच्छा अनेकदा बोलली. सेज इट ऑल की तुझा किती विश्वास आहे स्वामींवर. मला तुझ्याकडनं एखादा अनुभव ऐकायला आवडेल स्वामींबद्दलचा की चित्रपटामध्ये पण आपण ऐकलं की मैं गया नहीं मैं जिंदा आहे. आपण अनेकदा ते वाक्य ऐकतोय देऊळबंद 2 मध्ये सुद्धा. तुला आलेला अनुभव किंवा तुझ्यासाठी ठरलेली प्रचिती तुला शेअर करायला आवडेल इथे? प्रचिती तर मी नंतर सांगते जी माझ्या आयुष्यात किंवा मला वाटलं. पण देऊळबंदच्या शूटच्या दरम्यान एक सीन आहे गाण्यातलं, ती बोट गोल गोल फिरते आणि एका साईडला राघव शास्त्री बसला, त्याची बायको, आणि एका साईडला स्वामी. आणि मग स्वामी ते पायाने हे करतात आणि तो एन लेटर दिसतो. तर ती बोट ना गोल गोल फिरणारी होती. तर खूप ऊन असल्यामुळे गिरीजाताईला चक्कर आली. आणि तिचं असं आहे की ती देवाला नाही म्हणत, पण ती देव मानते निसर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर ती त्याच्यात रमणारी आहे खूप. पण ते असं झालं की साधारण चक्कर आली की माणूस असा पडतो ना, तर ती पाण्यात पडणं वगैरे. पण ती माहित नाही, ती अशी झाली अचानक. आणि ती डोळे बिळे झाकले होते तिने, म्हणजे तिचं ती कुठल्याच शुद्धीत नव्हती. तो एक मला वाटतं की स्वामी वाचवतात प्रत्येक ठिकाणून. आणि माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत. मी स्वामींसोबत भांडणं करते. माझ्या देवघरात स्वामींची मूर्ती आहे, तर मी जाते, मी भांडणं करते. मी रात्रीचे 3 वाजता पण मला झोप नाही आली की मी जाते, मला का झोप येत नाही आहे, का माझ्यासोबत असं करता तुम्ही, झोपू द्या ना मला. म्हणजे माहीत नाही मला कधी कधी असं वाटतं की स्वामी आतून म्हणत असली ही वेडी आहे का जरा मुलगी, काय बावळटपणा करते ही, काय बोलते अशी माझ्यासोबत असं. पण
स्वामी माझ्यासाठी वडील आहेत, स्वामी माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड आहेत आणि स्वामी सगळं काही आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात काहीही झालं तरी मी पहिले स्वामींकडे जाते. आणि ऑल्सो मी व्हॅलेंटाईन्स डे माझा अक्कलकोटला साजरा करते. हो, म्हणजे मी 13 फेबला आम्ही दुपारी वगैरे निघतो पुण्यातनं, मी माझे घरचे, आणि संध्याकाळी मग 8ची आरती असते अक्कलकोटमध्ये. सो ती 8ची आरती अटेंड करून रात्री अक्कलकोटला राहणं, सकाळी स्वामींचा चोळप्पा महाराजांच्या मठात अभिषेक करणं आणि मग गाणगापूरला जाणं, अशी माझी ती ठरलेली. म्हणजे 14 फेब्रुवारीला विचारायचंच नाही आर्या तू कुठे आहेस, मी अक्कलकोटलाच असणार असं आहे. कारण प्रेम आहे माझं दरवर्षी, ते माझं प्रेम आहे. जेव्हापासून मला व्हॅलेंटाईन्स डे समजायला लागला हा दिवस प्रेमासोबत घालवायचा आहे, तर माझं प्रेम अक्कलकोटला राहतं. मला ते सगळीकडेच राहतं पण तसं ते अक्कलकोटचं आहे ना, तर मग मी तिकडे जाते. अरे वा, माझ्या प्रेमाला भेटायला मी जाते. क्या बात आहे. अरे आपण आज मी तुला विचारलं की तुला इथून पुढे कशा प्रकारचं काम करायचंय चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये, तर काय सांगशील कशा प्रकारचं काम तुला करायचंय? मी आत्तापर्यंत अबकमध्ये जशी मी भिकारीचा रोल केला, तर तो पण एक चॅलेंजिंगच रोल होता माझ्यासाठी. त्यानंतर मी एक ईश्वरी नावाची भूमिका केली ज्याच्यात मी डेफ अँड म्यूट होते. त्यात पूर्ण साईन लँग्वेज शिकणं आणि साईन लँग्वेज ते लोक कसं बोलतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून ते काम करणं, तेही एक चॅलेंज होतं. पण माझ्या आयुष्यात मला एकदा पोलीसचा रोल करायचा आहे, मला एकदा सायको माणसाचा रोल करायचा आहे. म्हणजे बिनधास काही बोलेल तो, काही करेल, पण कोणाची हिंमत नसेल त्याला काही करायची, असा एक. आणि एकदा असा एखादा रोल मला मिळावा की ज्याच्यात माझा चेहरा पूर्ण प्रॉस्थेटिक मेकअपने झाकला गेलेला आहे. कारण माझी त्वचा दिसते त्यामुळे माझे एक्सप्रेशन कळतात आहे तुम्हाला, पण जर माझी त्वचा दिसली नाही, माझे फीचर्स दिसले नाही, तर ती एक्सप्रेशन मी डिलिव्हर करू शकते का, हे मला स्वतःला एक चॅलेंज द्यायचं आहे आयुष्यात, तर ते आहे. आणि म्हणजे तू मोठी होताना तुला असं वाटलं नाही की आपणही शिक्षण घ्यावं अभिनयामध्ये? अनेकदा वाटलं की हा आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन वगैरे शिकावं का, पण माझ्या आजूबाजूला इतके मोठे मोठे इन्स्टिट्यूटचे दिग्गज बसलेले होते की त्यांच्याकडनंच किस्से ऐकत ऐकत आणि शिकत शिकत मला मी अजूनही, मी शिकायला नाही बोलतच नाही, मग मी अजूनही जाऊन मी शिकू शकते असं काही नाही आहे. पण अजून तरी असं वाटत नाही आहे की मला ह्या लोकांकडनं खूप छान शिकायला मिळतं आणि आउट ऑफ द सिलेबस आहेत ह्या सगळ्या गोष्टी. हे तर कुठेच नाही मिळणार, तर मला मिळतं, तर मी आता पहिले ते शिकून घेईल आणि मग बघूया. किती मस्त. पण बरं झालं त्या दिवशी प्रीमियरला आपण भेटलो आणि मला कळलं की सना आता अशी दिसते, म्हणजेच आर्या आता अशी दिसते. आर्या पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास, इथे येऊन इतक्या छान गप्पा मारल्यास. पुढे तुझ्या थ्रू आउट जर्नी मला खूप तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील. इतके प्रोजेक्ट्स कर, तू मालिका कर, चित्रपट कर, भेटत राहू, गप्पा मारत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू. थँक्यू सो मच.